काय मंडळी, मग मस्त दिसते ना तांदळाची रसरशीत अशी जी खिचडी आपण बनवतो हलकं फुलकं पचण्यासाठी, तीच वाटते ना तुम्हाला? पण तीही तांदळापासून बनवलेली खिचडी नाही आहे. तर आज आपण जो दलिया भेटतो बाजारमध्ये त्यापासून हेल्दी अशी खिचडी कशी बनवायची हलकं फुलकं खायला, ते आपण बघणार आहोत. तर जेव्हा असं वाटतंय की आज हलकं फुलकं काहीतरी खायचं जे पचायला पण इझी जाईल, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. तर त्यासाठी मी मस्त 1 चमचा जो आहे तो साजूक तूप टाकलेला आहे. त्यामध्ये आपले जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि तुमच्याकडे जेवढ्या पण व्हेजिटेबल्स असतील तेवढ्या सगळ्या टाकू शकता ज्या अवेलेबल आहे. आता माझ्याकडे कांदा होता, त्यानंतर मी टाकलेला आहे बटाटा, त्यानंतर जो आहे फ्लावर टाकलेले आहे, टोमॅटो आणि माझ्याकडे फ्रोझन मटर आहे. तर मी तेवढे वापरणार आहे. तुमच्याकडे गाजर वगैरे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तर लो फ्लेमवर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटच परतवायचे. याच्यापेक्षा जास्त भाज्या ज्या आहेत त्या कुक करायच्या नाही आहेत. तर हे बघा, इथं माझ्याकडे फ्रोझन मटर होते ते टाकलेले आहे. तुमच्याकडे तुम्ही बाजारातून आणलेले ताजे असतील तर तेही टाकू शकता. त्यानंतर मी 1 वाटी इथं मस्त ताजा जो आहे तो टोमॅटो घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे लो फ्लेमवरतीच. आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तर आता इथं अर्धा कप मी दलिया घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप जर दलिया घेतला तर त्याच्यापेक्षा हाफ तुम्ही त्यामध्ये उडीद डाळ घालायची, मुगाची डाळ घालायची. आणि तुम्हाला जर अजून डाळ घालायची असले त्यामध्ये मसुराची डाळ असते, त्यानंतर तुरीची डाळ असते, तुम्ही ते पण तुमच्या आवडीप्रमाणे डाळी त्यामध्ये घालू शकता. आणि धुवून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मसाले ॲड करणार आहे. तर सर्वात पहिले मी ॲड केलेला आहे धना पावडर, त्यानंतर हळद घातलेली आहे, त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे, त्यानंतर आपण जो घरी मसाला बनवतो काळा तो टाकलेला आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे टेस्टसाठी मी. आणि शेवट जी प्रत्येक जेवणाची जान असते ती म्हणजे कसुरी मेथी, तर ती घातलेली आहे. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. ही खिचडी बनवण्यासाठी हार्डली 4 मिनटं लागतात, फक्त 4 मिनटं लागतात इझिली. आणि गरम गरम खाण्याची तर मजाच काही वेगळी असते. त्यापुढे जे आपण तांदळाची खिचडी करतो ना ती पण फिकी पडते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. जेव्हा तुम्हाला वाटेल की मला काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे आणि तांदळाची खिचडी खाऊन पण कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि म्हणजे काही लोक म्हणतात की जो दलिया असतो तो शिजत नाही किंवा लवकर शिजत नाही, तर प्रेशर कुकरमध्ये तुम्ही केला, आता हे फक्त 2 शिट्ट्यांवरती व्यवस्थित असा शिजून येतो. तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे. आता मी इथं हा जो कप आहे त्यानेच मी अर्धा कप दलिया घेतलेला होता. तर आता खिचडी करायची म्हणजे थोडीशी सुटसुटीत पाहिजे, ओलचट पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण अर्ध्या कपासाठी आपण जवळपास इथे 2.5 कप पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी. म्हणजे ती जराशी चिकट होते जशी आपल्याला पाहिजे, रसरशीत होते थोडीशी. तर हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मस्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. किती इझी आहे ही करायला, तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही जी रेसिपी तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, मस्त अशी शिजलेली आहे, किती छान कलरफुल दिसते. व्हेजिटेबल्समुळे मल्टी कलर दिसतोय. तुम्ही मस्त याला लोणच्यासोबत, लिंबू, त्यानंतर अजून आंबट गोड लोणचं असेल लिंबाचं त्यासोबत खाऊ शकता, पापडसोबत खाऊ शकता. हे बघा, मस्त कांदा, लिंबू आणि पापड यासोबत मी आज खाणार आहे. बघा, तुम्ही मस्त अशी आहे, करून बघा तुम्ही रेसिपी, खूप छान लागते. आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी लागली ती, तुम्ही करून बघितली की नाही बघितली. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.